आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आल्याचं दिसतंय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा आता कमी करण्यात आलाय। 1853 क्युसेक वेगाने सध्या विसर्ग सुरू आहे। दरम्यान दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत आता हे पाणी दिसतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, खरं तर पावसानं नाशिकमध्ये आता विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरातली एकूणच परिस्थिती आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळतं। आपण सध्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये स्पष्टपणे जाणवतंय की कशा पद्धतीनं आता ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येत चाललेली आहे। खरं तर 2 दिवस नाशिकमध्ये पावसाची संततधार होती। खास करून पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं काल जवळपास 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला होता। आपण ज्या दुतोंड्या मारुतीचं दृश्य सध्या बघतो आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत काल पाण्याची पातळी होती। आज मात्र पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे। अगदी रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग देखील आता कमी करण्यात आलेला आहे। 1853 एवढ्या क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातनं सध्या नाशिकमध्ये केला जातोय आणि त्यामुळे गोदाघाट परिसर असेल किंवा एकूणच रामकुंड परिसर असेल या ठिकाणी पाण्याची परिस्थिती आता पूर्वपदावर आलेली आहे। असं जरी असलं तरी या ठिकाणी पावसाचा अलर्ट जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील एकूणच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।